श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 18 त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सारा अमृतातील अध्याय भाग 18 हा भक्ती, श्रद्धा, गुरुकृपा आणि ईश्वरावरील अखंड विश्वास यांचे महत्त्व अधोरेखित करणारा अध्याय आहे. या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थाच्या दिव्य लीला, भक्तावरील कृपा आणि त्यांच्या सर्वव्यापी स्वरूपाचे दर्शन घडते. स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे दुःख दूर करून त्यांना योग्य मार्ग दाखवतात. त्याचे सुंदर वर्णन या अध्यायात आढळते. या अध्यायात एका भक्ताची कथा सांगितली आहे. तो भक्त अत्यंत संकटात सापडलेला असतो. संसारातील अडचणी, आर्थिक तंगी आणि मानसिक अस्वस्थता यामुळे तो निराश झालेला असतो. अनेक प्रयत्न करूनही त्याच्या जीवनातील समस्या दूर होत नाहीत. शेवटी तो स्वामी समर्थांच्या चरणी येतो आणि पूर्ण श्रद्धेने त्याची प्रार्थना करतो. भक्तांची आर्त हाक ऐकून स्वामी समर्थ त्यांच्यावर कृपादृष्टी करतात. स्वामींच्या दर्शनाने त्यांच्या मनाला शांती मिळते. स्वामी त्याला धीर देतात आणि सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्याने भक्तांच्या मनातील भीती दूर होते आणि त्याच्या हृदयात नवचैतन्य निर्माण होते. स्वामी समर्थ भक्ताला समजावून सांगतात की प्रत्येक संकट हे मनुष्याच्या कर्मानुसार येत असते. संकटापासून पळून जाण्याऐवजी धैर्याने त्याचा सामना करणे आवश्यक आहे. जो भक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवतो त्याच्यावर ईश्वराची कृपा निश्चित होते. स्वामींच्या या उपदेशामुळे भक्तांच्या मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. काही दिवसांनी त्या भक्ताच्या जीवनात चमत्कारिक बदल घडू लागतात. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते, घरातील वाद मिटतात आणि त्याला मानसिक समाधान प्राप्त होते. हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडल्याची जाणीव त्याला होते. त्यामुळे त्याची श्रद्धा अधिक दृढ बनते. या अध्यायात स्वामी समर्थांचे सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान स्वरूप स्पष्ट होते. भक्तांच्या मनातील विचार, त्याच्या अडचणी आणि त्यांचे भवितव्य यांची माहिती स्वामींना आधीच असते. योग्य वेळी ते भक्ताला मार्गदर्शन करून त्याचे जीवन सुखी करतात. अध्याय 18 मध्ये एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की खरा गुरु हा केवळ आध्यात्मिक मार्गदर्शक नसून तो भक्तांचा रक्षक आणि हितचिंतक असतो. गुरूंच्या चरणी समर्पण केल्यास जीवनातील अनेक अडचणी सहज दूर होतात. स्वामी समर्थ हे अशा सद्गुरूंचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. या अध्यायातून हेही शिकायला मिळते की भक्तीमध्ये दिखाऊपणा नसावा, स्वच्छ मन असावे, प्रामाणिक श्रद्धा आणि निस्वार्थ भावनेने केलेली सेवा स्वामींना प्रिय असते. धन, वैभव किंवा मोठमोठे विधी यापेक्षा भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम अधिक महत्त्वाचे असते. स्वामी समर्थ अनेकदा आपल्या भक्तांची परीक्षा घेत असत. संकटाच्या काळात भक्तांची श्रद्धा किती दृढ आहे हे ते पाहत. जो भक्त कोणत्याही परिस्थितीत
स्वामींचे स्मरण सोडत नाही त्याला स्वामी भरभरून कृपा देतात. अध्याय 18 मध्ये याचे सुंदर उदाहरण दिसून येते. भक्ताने स्वामींच्या सांगण्यानुसार नामस्मरण सुरू केले. श्री स्वामी समर्थ हा मंत्र त्यांच्या जीवनाचा आधार बनला. नियमित नामजपामुळे त्यांच्या मनातील नकारात्मकता दूर झाली आणि आत्मविश्वास वाढला. नामस्मरणाचे सामर्थ्य या अध्यायातून विशेषपणे अधोरेखित केले आहे. अध्यायातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कर्मयोगाचा संदेश. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगत असत की आपल्या कर्तव्याचे पालन प्रामाणिकपणे करा, फळांची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहा, ईश्वर योग्य वेळी योग्य फळ देतो. हा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. या अध्यायाच्या शेवटी भक्त पूर्णपणे स्वामीमय होतो. त्याचे जीवन आनंदमय आणि समाधानी भक्तिमय बनते. तो सर्वत्र स्वामींचे अस्तित्व अनुभवू लागतो. स्वामी समर्थाच्या कृपेने त्याला आत्मिक शांती मिळते आणि जीवनाचे खरे ध्येय प्राप्त. तसेच अध्याय 18 मध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे, भक्तवत्सल्य स्वभावाचे आणि त्यांच्या अद्भुत लीलांचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन आढळते. हा अध्याय भक्ताला जीवनातील संकटाचा सामना करण्यासाठी आत्मविश्वास, श्रद्धा आणि गुरूंची प्रेरणा देतो. स्वामी समर्थ हे केवळ एक महान संत नव्हते, तर ते साक्षात दत्तावतार होते. त्यांच्या दर्शनाने आणि कृपाशीर्वादाने असंख्य भक्तांचे जीवन बदलले. या अध्यायात एक भक्त अनेक संकटांनी ग्रासलेला असतो. त्याच्या घरात सतत कलह, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव असतो. तो विविध उपाय करतो, परंतु त्याला अपेक्षित यश मिळत नाही. अखेरीस तो सर्व आशा सोडून श्री स्वामी समर्थांच्या चरणी येतो. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात आणि अंतःकरणात प्रचंड वेदना असते. स्वामी समर्थ त्या भक्तांकडे प्रेमाने पाहतात. भक्त काहीही न सांगता स्वामी त्याच्या मनातील सर्व जाणून घेतो. हे पाहून भक्ताला आश्चर्य वाटते. स्वामी म्हणतात, देवावर विश्वास ठेव, संकटे कायमची नसतात, श्रद्धा आणि सबुरी ठेव. या शब्दांमुळे भक्तांच्या मनात नवीन आशा निर्माण होते. भक्त स्वामीच्या आदेशानुसार नियमित नामस्मरण, प्रार्थना आणि सत्कर्म करू लागतो. हळूहळू त्याच्या जीवनात बदल होऊ लागतो. त्याच्या घरातील वातावरण शांत होते, कामामध्ये प्रगती होते, मनातील भीती आणि अस्वस्थता दूर होते. त्याला जाणवते की हे सर्व स्वामींच्या कृपेमुळेच घडत आहे. तसेच अध्याय 18 मधील एक महत्त्वाचा संदेश म्हणजे गुरुवरील पूर्ण विश्वास. जो भक्त गुरूंच्या आज्ञेचे पालन करतो आणि त्याच्या चरणी निष्ठा ठेवतो, त्याचे जीवन निश्चितपणे उन्नत होते. स्वामी समर्थ अनेकदा म्हणत की गुरु हा भवसागरातून तारून नेणारा नौकानायक आहे. त्याच्यामुळे गुरुभक्तीशिवाय आध्यात्मिक प्रगती शक्य नाही. या अध्यायात स्वामी समर्थांच्या करुणेचेही सुंदर वर्णन आहे. ते श्रीमंत, गरीब, उच्च नीच असा कोणताही भेदभाव करत नसत. जो कोणी भक्तिभावाने त्यांच्या चरणी येत असे, त्याच्यावर ते कृपा करीत. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश आहे. अध्यायात नाम महिमेवर विशेष भर दिला आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात. नामस्मरणामुळे मन एकाग्र होते
आणि ईश्वरांशी नाते दृढ होते. संकटाच्या काळात नामजप हा भक्तांसाठी आधारस्तंभ ठरतो. स्वामी समर्थ भक्तांना संयमाचेही महत्त्व शिकवतात. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेस घडते. आधारितपणा केल्यास मनुष्य दुःखी होतो. म्हणून श्रद्धेबरोबर सबुरी आवश्यक आहे. जो भक्त सबुर ठेवतो त्याला योग्य वेळी योग्य कृपेचे फळ मिळते. व अध्यायाच्या शेवटी भक्ताला हे समजते की जीवनातील खरे सुख बाह्य संपत्तीत नसून गुरुकृपा आणि आध्यात्मिक शांततेमध्ये आहे. तो पूर्णपणे स्वामीभक्त बनतो आणि इतरांनाही स्वामींच्या नामस्मरणाचा संदेश देऊ लागतो. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 18 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, पुढचा अध्याय पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेले सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.